आगामी नवरात्र उत्सवानिमित्त एसटीच्या पुणे विभागाकडून 3.5 शक्तीपीठ विशेष बस सेवा। ही विशेष बस 27 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता पिंपरी चिंचवड आगारातून सुटेल। आता पाहूया राज्यातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विष्णुपुरी प्रकल्पातील विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। गोवर्धन घाट येथील मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली। अंत्यसंस्कारासाठी सिडको भागातील स्मशानभूमीचा वापर करण्याचं आवाहन। परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले। दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मराठवाड्यात अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका। 640 गावांमधील शेतकऱ्यांचं पीक नष्ट। शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। लातूरच्या औसा तालुक्यातील तेरणा नदीला पूर। पुरामुळे नदीकाठच्या 200 एकरवरील पिकांना फटका। सोयाबीन, तूर, ऊस पिकांचं सर्वाधिक नुकसान। उजनी गावात देखील पुराचं पाणी शिरल्याने अनेक दुकानांचं नुकसान। सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील गावात ढगफुटी सदृश पाऊस। पावसामुळे पूरस्थिती निर्माण। अवकाळी पावसाने नद्यांना पूर। पावसाचं पाणी घरात शिरलं। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। सोयाबीन, कापूस आणि कांद्याची पिकं पाण्याखाली। शेतात पाणी साचल्यानं व्हिडिओ व्हायरल। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमधील सातपुडा पर्वतरांगेत ढगफुटी सदृश पाऊस। पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले कुऱ्हा, हिवरा, उमरा, पारंबी, राजुरा, वाडोदा ही गावं पाण्याखाली। सर्वत्र पाणी साचल्याने शेतीचं घरातील साहित्याचं मोठं नुकसान। पावसामुळे जालन्यातील विविध शहराला पाण्याचा वेढा। कोठारी नगर भागातील अनेक घरात पाणी शिरलं। जीवनावश्यक वस्तूंसह घरातील साहित्याचं मोठं नुकसान।